हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 8 भाग 4. आपला स्वभाव, विचार आणि निर्णय. आपला स्वभाव आपले विचार बनवतो. जर एखाद्याचा स्वभाव व्यावसायिक असेल तर त्याला सर्वत्र व्यवसायाच्या संधी दिसतील. शिक्षकाला सगळीकडे विद्यार्थी भेटतील आणि भ्रष्ट व्यक्तीला नेहमीच भ्रष्टाचाराचे मार्ग गवसतील. तर मार्गाची शक्यता कोण ठरवणार? कोण निर्णय देणार? सर्वजण स्वभावाच्या अधीन आहोत. परंतु आयुष्यात शेवटी निर्णय घ्यावाच लागतो. स्वभाव सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तर्क लावून आपण निर्णय घेतो, आपलं मत बनवतो. शास्त्रज्ञ सांगतात की आपण डिझास्ट्रस क्लायमेट चेंज त्या दिशेने जात आहोत. डोनाल्ड ट्रम्प यांना मात्र वेगळं वाटतंय. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. सर, I have found you an argument, but I am not obliged to find you an understanding. सॅम्युएल जॉन्सनने किती योग्य म्हटलंय. असंही म्हणता येईल की जेव्हा एखाद्याला विशिष्ट इच्छा असते तेव्हा तो आपोआप त्याच्या नकळत त्याच दृष्टिकोनातून सर्व बघतो. आकलन आणि निर्णय हे दोन्ही पुष्कळसं प्रत्येकाच्या स्वभावानुसार असतं आणि थोडंसं माहितीनुसार असतं. या आकलनाप्रमाणे आणि निर्णयाप्रमाणे कृती होते. कृतीला परिणाम असतो. त्यामुळे आपला स्वभावच परिणामांचा करता करविता असतो. जसा स्वभाव तसं आयुष्य असतं. माणसं जी मारहाणीच्या शिवराळ नातेसंबंधात राहतात, जरी ते नातं सोडण्यात यशस्वी झाले तरी परत पुन्हा त्याच प्रकारच्या नात्यात गुरफटतात. आपल्या आयुष्यात किती परिस्थिती बदलते तरी मानसिक स्थिती मात्र तीच राहते. ह्याचं कारण आपण शोधून काढू शकलो आणि सुधारू शकलो तर आपण आपलं जीवन बदलू शकतो. माणसाचा स्वभाव त्याची संभाव्य कुवत मर्यादित करतो. या संदर्भात एक छान गोष्ट वाचण्यात आली. एका ऋषीच्या मनात येतं की मला मुलगी नाही तर मी या उंदराला माझी मुलगी बनवतो. यथावकाश ती मोठी होते. ऋषी तिला म्हणतात, आता तू लग्नास योग्य झालीस. तुला सूर्याशी लग्न करायचंय. तो सर्वात जास्त शक्तिमान आहे. ती म्हणते, पण ढग त्याला झाकतात. मग ढगाशी लग्न कर. परंतु वारा ढगाला लोटतो. वाऱ्याशी लग्न कर. पण पर्वत वाऱ्याला अडवतो. मग पर्वताशी लग्न कर. परंतु उंदीर त्याला पोखरतो. मी उंदराशीच लग्न करेन. तो सर्वात शक्तिमान आहे. परंतु मांजर उंदराला खाते आणि कुत्रा मांजराला पिटाळून लावतो ना. त्या उंदीर मुलीला हे लक्षातच आलं नाही. आपण आवडीनुसार निर्णयाप्रत आल्यावर तर्क थांबवतो. खरं म्हणजे आपल्या प्रवृत्तीनुसार कारणांचा शोध घेतो. जोपर्यंत आपल्या निर्णयासाठी योग्य समर्थन सापडत नाही तोपर्यंत शोधत राहतो. प्रत्येक जण आपल्या इच्छेनुसार परिस्थितीचं आकलन करतो. त्याच दृष्टिकोनातून सगळं हाताळतो. सावळ्या त्वचेला नावं ठेवली जातात. त्यामुळे एक मुलगी आपल्या सावळ्या रंगाला प्रत्येक वेळी दोष देते. जेव्हा ती नापास होते तेव्हा म्हणते, माझ्या रंगामुळे मला शिक्षकाने कमी मार्क दिले. तिच्या नापास होण्याचं दुसरं कोणतंही कारण
ती शोधूच शकत नाही. आपलं आकलन हेच आपलं वास्तव. त्याला प्रारब्ध संबोधतात. आपल्या स्वभावाप्रमाणे प्रारब्ध घडतं. इच्छा तशी फळं ही उक्ती किती सार्थ आहे. स्वभाव म्हणजे आपल्या सर्व इच्छांची बेरीज. जे इच्छा दाखवते तेच आपण बघतो. जितकी इच्छा तीव्र तितकी वस्तू अस्पष्ट. कधी कधी एकदम सगळं योग्य वाटतं. एक खटकणारी गोष्ट सोडून आपण ती गोष्ट बघण्याचं टाळतो. परंतु तीच गोष्ट सगळ्याचा नाश करणार असते. आपण ती गोष्ट दाबण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो आणि तरी सुद्धा ती जेव्हा समोर येते तेव्हा चिडतो. त्यामुळे चिडणे, संतापणे ही खूण अंतर्मनातल्या चुकीच्या विचारांची किंवा वस्तू जशा आहेत तशा न बघण्याची किंमत. चिडाचीड, संताप, निराशा ही सर्व आपल्या चुकीच्या आकलनाची सूचना देतात. जेव्हा तशी परिस्थिती उद्भवते तेव्हा आपले विचार व त्यांची योग्यता परत तपासणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण अनुमान काढू शकतो की आपला स्वभाव, अनुभव, इच्छा, चुकीची पारख अशा कितीतरी गोष्टी आपल्या निर्णयावर प्रभाव पाडतात.